आपण थोडा वेट करू बाकी सगळे कनेक्ट होईपर्यंत. आपण थोडा वेट करू बाकीचे सर्व कनेक्ट होईपर्यंत. हॅलो, आवाज येतो आहे माझा? हॅलो हॅलो हॅलो. ओके, आवाज येतो आहे ना? हां ठीक आहे, असं त्यात काही प्रॉब्लेम नाही. बाकीचे कनेक्ट नाही झालेले अजून. आपण पुढचं सुरू करूयात तरी, उशीर होतो आहे आपल्या बॅचला. ओके, तर आपण आज टेन्स शिकणार आहोत. आता टेन्स ऐकलेत? ओके, ज्याला आपण काळ म्हणतो. म्हणजे कसं होतं, एखादं वाक्य बोलताना वेगवेगळ्या काळांमध्ये बोललं जातं. वेगवेगळे काळ असतात त्याचे. काळ म्हणजे काय, थोडक्यात भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, असे वेगवेगळे आपण याच्यामध्ये बोलतो. या काळांमध्ये बोलतानाच आपल्याला काय होतं, अजूनही त्याच्यात काही असे काळ आहेत की ज्यांचा थोडासा आपल्या रेग्युलर काय म्हणतो आपण, रेग्युलर फ्लोपेक्षाही थोडासा वेगळा संपर्क येतो आपल्या बोलण्याशी. तर तो आपल्याला पार्ट पाहायचा आहे याच्यामध्ये. सो आता टेन्समध्ये आपण जे पाहणार आहोत ना आता, तर यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहताय 5 रोज आहेत मेन, आणि त्याच्यामध्ये पुन्हा 3 महत्त्वाचे काळ आहेत. बरोबर आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. जेव्हा आता ह्याच्यामध्ये पण पुन्हा अजून बरेच भाग आपल्याला पाहायचे. प्रत्येक वेळी बोलताना ह्या काळांचा वापर केला जातो आणि ह्याच्यावरूनच वाक्य तयार होतं. त्यामुळे हे पहिलं आपल्याला सगळं यायला हवं. आता त्याच्यासाठी आपण काय करणार आहे पहा. पहिलं या ठिकाणी सब्जेक्ट म्हटलं आहे. सब्जेक्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कर्ता मराठीमध्ये, जो की आय म्हणजे मी सुद्धा करता आहे, मी काहीतरी क्रिया करणार आहे म्हणून करता. त्यानंतर ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, आणि इट म्हणजे ते म्हणजे वासरू असेल तर आपण ते वासरू म्हणतो. त्यानंतर कुत्रा असेल तर ते कुत्रा, आपण ॲक्च्युली तो कुत्रा म्हणतो, परंतु जनरली जर इट कशासाठी वापरलं तर सर्व प्राण्यांसाठी इट वापरलं जातं. धिस म्हणजे हा, ही, हे. दॅट म्हणजे तो, ती, ते. त्यानंतर या ठिकाणी खाली आता पहा, हे जे होतं ना हे एकवचनी होतं. आता या ठिकाणी जर अनेकवचनी असेल तर अनेकवचनासाठी हे वापरायचं. वी, यू, दे, दीज, दोज हे असतात. आता ह्याच्यामध्ये पण प्रत्येकाचा वापर हा वेगवेगळा होतो. जसं की वी म्हटलं तर आम्ही, यू म्हटलं तर तुम्ही, त्यानंतर तू पण होतो आणि तुम्ही पण होतो, हे पण समजून घ्या. दे म्हटलं तर ते, त्या, ती असा त्याचा वापर होतो. आता दीज आणि दोज आहेत, इथं थोडंसं जसं की भरपूर मल्टिपल गोष्टी असतील, बऱ्याच गोष्टी असतील, अनेक वचने असेल तर आपल्या जवळ असतील तर दीज म्हटलं जातं, आणि दूर असतील तर दोज म्हटलं जातं. जसं की समजा माझ्याकडे 5-6 मोबाईल फोन आहेत, आपण काय बोलणार, दीज आर मोबाईल फोन्स. दीज म्हणजे मल्टिपल असतील तर आपल्याजवळ हा, ही, हे आपण जसं म्हणतो ना तसं हे झालं दीज. आणि दोज म्हटलं तर ते, तो, ती, ते, किंवा जसं मल्टिपल असतील तर, भरपूर असतील तर. आता एक सेकंड, कोणीतरी जॉईन होतं आहे आपल्याला. बरोबर आहे, म्हणजे कसं होतं की देचं होतं ते, त्या, ती, आणि दीज म्हणजे हा, ही, हे. कोण राहिले रे जॉईन व्हायचं, सारखंच वाचते. सगळे जॉईन झालेत ना? नाही सर, अरबाज राहिलाय. अरबाज राहिला, अबूजर राहिलाय सर, अबूजर. येतोय का? गेलं ती पण वाटतं. ठीक आहे, ओके. आता पहा, मग हे समजून आलं ना तुम्हाला की आय म्हणजे मी,
हे आपण स्वतःसाठी वापरतो, पण ही म्हणजे तो, तुमचा मित्र असेल तुम्ही तो वापरू शकता. शी म्हणजे ती, तुमच्या समजा एखादी फ्रेंड असेल, लेडीज असतील तर शी वापरलं जातं. इट म्हणजे काय, म्हणजे माणसांव्यतिरिक्त एखादा प्राणी असेल तर त्याच्यासाठी इट वापरलं जातं. धिस म्हणजे हा ही हे, दॅट म्हणजे तो ती ते. परंतु हेच जर जास्त असतील तर दोज वापरायचं असं होतं. त्यानंतर म्हणजे तो ती ते नाही, आपण ते त्या ती असं वापरू शकतो एक प्रकारे. आणि दीज म्हणजे हे ह्या ही असं म्हणू शकतो आपण. दीज म्हणजे आपल्या जवळ असणारे आणि दोज म्हणजे दूर असणारे. त्याच्यानंतर दे म्हटलं तर ते त्या आणि ती म्हणजे या ठिकाणी. आणि यू म्हटलं तर तू किंवा तुम्ही, आणि वी म्हटलं तर आम्ही, असा याचा अर्थ होतो. हे वाक्य हे गोष्टी लक्षात राहतील सर्वांच्या. ओके, हे लक्षात ठेवा बरं का, मी रिपीट केलं आहे थोडंसं. सर पुन्हा सांगा. अरे टेन्शन घेऊ नका, मी पुन्हा रिपीट केलं जरी असलं तरी लेक्चर रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवेल पुन्हा, ठीक आहे. समजून घ्या फक्त. एकवचनी असेल म्हणजे हा वरचा आय आहे तो मी, म्हणजे माझ्या स्वतःसाठी वापरला मी. कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीला आय म्हटलं की मी येतं. त्याच्यानंतर काय होतं, ही शी इट धिस दॅट, ही लाईन एकवचनी असते. म्हणजे तो असेल तर ही, ती असेल तर शी, आणि जर एखाद्या प्राण्याबद्दल असेल तर इट असतं. आणि धिस म्हटलं तर हा ही आणि हे. त्यानंतर दॅट म्हटलं तर तो ती ते असं होतं. म्हणजे समजा आपण म्हणतो ना धिस इज अ पेन, म्हणजे हा पेन आहे, मग हा म्हटलं तर धिस येतं. आणि तो पेन असेल तर दॅट इज अ पेन, म्हणजे तो त्या ती अशा गोष्टींसाठी दॅट वापरलं जातं. लक्षात आलं इथपर्यंत? ओके. बाकीच्यांचा आवाज आहे ना, बाकीच्यांना आवाज येत नाही का माझा? हो कळलं. रोहनचा आवाज जास्तच कडक येतोय. रोहन माईक लावून बसला काय? नाही सर. ओके. वी, यू, दे, दीज, दोज. इथं कसं होतं पहा आता, वी म्हणजे आम्ही जास्त असतील तर बरं का, एकटा नाही. त्यानंतर यू म्हणजे तुम्ही. त्यानंतर दे म्हणजे ते त्या ती, बरोबर आहे. दे त्या ती म्हणजे आता ते त्या तीसाठी कसं वापरणार, म्हणजे मल्टिपल असतील तर ओके असंही म्हणू शकता तुम्ही, भरपूर आहेत तर. दीज म्हणजे आपल्या जवळ असतील तर, आणि दोज म्हणजे आपल्यापासून दूर असतील तर ह्यांच्यासाठी वापरलं जातं, बरोबर आहे. दीज आर किंवा दीज आर मोबाईल फोन्स असं म्हणू शकतो आपण, मल्टिपल असतील तर. दूर असतील तर दोज आर मोबाईल फोन्स, बरोबर आहे, असं म्हणू शकतो आपण. अशा अर्थाने ह्याचा वापर होतो. आता इथं लक्षात घ्या, मी जे शिकवतो ना हे जे करते आहेत सगळे बरं का, करते म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला येतात, हे नेहमी लक्षात ठेवा. हे आहे ना प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सेम दिसतील सगळीकडे. वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला हे लागतात बरं का. आता ही गोष्ट समजून घ्या, कोणतंही वाक्य बोलताना जनरली आपण सुरुवातीला वाक्यामध्ये करता घेतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हे सब्जेक्ट घ्यायचे आहेत कोणतंही वाक्य असेल तर. सो तुम्ही ही गोष्ट समजून ठेवा की या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे वापरायचे आहेत आपल्याला. हे सगळे सुरुवातीला जे तुम्हाला दिसत आहेत ना, ओके सॉरी हे एवढे. त्यानंतर आता इकडं म्हटलं आहे टू बी. टेन्समध्ये काय होतं, महत्त्वाचे 3 काळ आहेत. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स, आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. परंतु इथं टेन्समध्ये अजूनही त्याचे काही छोटे छोटे अजून भाग केलेले आहेत. जसं की टू बी म्हणजे असणे. ही गोष्ट लिहून ठेवा तुमच्याकडे वहीमध्ये, जर वही घेऊन बसला असाल तर, किंवा लक्षात राहू द्या. असणे म्हणजे टू बी. थोडंसं याला झूम करतो मी, हे बघा हा टू बी. बरोबर आहे. हा टू बी म्हणजे असणे. असणे म्हणजे काय, मी जर असं म्हटलं मी आहे तर तुम्ही कसं म्हणाल, आय ॲम. आय एम टू बी. हां आय ॲम म्हणायचं फक्त. आय ॲम, आय ॲम म्हणजे मी आहे. म्हणजे थोडक्यात मी आहे. मग ही असण्याची जी गोष्ट आहे ना, असण्याची जी प्रक्रिया आहे किंवा असण्याची कन्सेप्ट आहे, कुणीतरी आहे म्हणजे असणे म्हणजे काय, टू बी. तर हा टू बीचा काळ. नुसतं तुम्हाला म्हणायचं असेल ना मी आहे तर टू बी वापरायचं. टू बी हा काळ वापरायचा. कसं बघा आता बरं का, टू बी म्हणायचं नाही, टू बी ह्या काळाचं नाव आहे. व म्हणायचं काय तुम्हाला, तुमचं सब्जेक्ट येणार आय, आणि त्याच्या पुढं त्याचं काय येणार, या ठिकाणी टेन्समधलं एखादं सर्वनाम येणार, बरोबर आहे. मग ते येणार आय ॲम. याला सर्वनाम नाही म्हणत, सॉरी, याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो, बरोबर आहे. ॲमला काय म्हणतो आपण, सहाय्यकारी क्रियापद. व्हर्ब असतात ना, व्हर्ब म्हणजेच क्रियापद. आपण एखादी गोष्ट करणार आहे ना, ती दाखवण्यासाठी आपण क्रियापद वापरतो. म्हणजे आहे असण्याची क्रिया आहे ना, म्हणून त्याला म्हणायचं आय ॲम. लक्षात ठेवा. आता वाक्य कसं तयार करायचं ह्याच्यावरून बरं का.
खूप सोप्या भाषेत तुम्हाला शिकवतोय, हे बरंच आहे शिकण्यासारखं. हा पूर्ण चार्ट मी जो तुम्हाला दाखवला ना, हा पूर्ण चार्ट पाठ करायचा आहे. आता पहा काय आहे आय एम, म्हणजे वर्तमान काळात आहे ना, मी आत्ता वर्तमान काळात असेल तर आपण काय करतो, या ठिकाणी प्रेझेंट टेन्समधले काळ वापरतो. ॲम, इज, आर. इथं बघा कर्ता आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं ना कर्ता आहे, कुणीतरी आहे, त्यावेळेस या प्रेझेंट टेन्समधलं वापरायचं. आणि आहे म्हणायचं म्हणून हे टू बी, म्हणजे हे टू बीचा काळ आणि टेन्स ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, ॲम, इज, आर. इथं लिहिलं आहे कर्ता आहे, म्हणून हे आपण कसं वाचणार बघा आता वाक्य तयार करताना. आय, आता आय कॅपिटल येईल आपला आणि त्याच्या पुढे येणार ॲम. याला आपण काय म्हणतो, आय ॲम. आय ॲम म्हणजे मी आहे, नुसतं मी नाही, मी आहे. बरोबर आहे, नुसतं मी म्हटलं तर हे असं झालं मी, बरोबर आहे. आय म्हणजे मी, परंतु लक्षात ठेवा आय ॲम म्हटलं तर मी आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आता जर समजा रोहन आहे किंवा आपण त्याला म्हणणार तो आहे, तर तो आहे म्हटल्यानंतर कसं म्हणणार आपण, ही इज, कारण हीच्या समोर काय दिलंय, इज. त्यानंतर आपण बरेच आहोत, समजा 4-5 जण आहे आपण, मग त्या ठिकाणी काय घेणार मी, वुई. वुईच्या समोर काय येणार, वी आर. बरोबर आहे ना. इथं लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, कधीही कशासमोर काय घ्यायचं ह्याचं बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. त्यामुळं पहिलं आपण हे शिकतोय, वी आर, ही इज, आय ॲम. एवढं सोपं आहे बघा. अवघड वाटलं का याच्यामध्ये काय तुम्हाला, रोहन? हो सर. नाही काय नाही का नाही. कधी पण आता एखादी मुलगी असेल तर शी इज, एखादा मुलगा असेल तर तो आहे म्हणतो आपण, मग त्याणार ही इज. एखादा प्राणी असेल तर इट इज, जसं की आता एखादा कुठलं कॅट असेल, इट इज अ कॅट, बरोबर आहे असं म्हणणार. तो असेल तर ही इज, त्यानंतर शी इज, आणि ह्याच्या पुढे तुम्ही काही टाकू शकता. मग आय ॲम रोहित तसं तुम्ही टाकू शकता, आय ॲम रोहन. त्यानंतर अजून तुमचं नाव वापरू शकता तुम्ही, बरोबर. त्यानंतर ही असेल तर येणार ही इज रोहन. त्यानंतर शी असेल तर शी इज जस्मिन. इट असेल तर इट इज कॅट. त्यानंतर धिस असेल तर धिस इज अ पेन. दॅट असेल दॅट इज अ पेन. वाक्य लक्षात येतात तुम्हाला. त्यानंतर वी, यू, दे, दीज, दोज, ह्याच्यासाठी आर वापरायचं. वी आर, यू आर, दे आर, दीज आर, दोज आर. अशा पद्धतीने हे आर वापरायचं असतं. ॲम, इज, आर लक्षात आला कसा वापरायचा तुम्हाला आता सर्वांना. दोजचा सर अर्थ काय, कशाचा, दोज शब्दाचा. दोज म्हणजे काय होतं की तुमच्याकडे समजा 5-6 फोन आहेत, पण ते तुमच्यापासून दूर ठेवलेले आहेत. तुम्ही म्हणाल दोज आर पेन, आणि जर तुमच्या जवळ खिशात ठेवले असतील किंवा तुमच्या हातात असतील तर तुम्ही म्हणाल दीज आर पेन. बरोबर आहे, दीज आर पेन्स असं. म्हणजे दूर असतील तर दोज, जवळ असतील तर दीज. हां, आणि जवळ एक सिंगल असेल तर धीस म्हणायचं, मल्टिपल असतील तर दीज येतं. आलं लक्षात आता. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मला सांगा प्रेझेंट टेन्समध्ये काही शंका कोणाला नाही. आता लक्षात ठेवा, नुसतं प्रेझेंटमध्ये एवढंच नाही आहेत, प्रेझेंट टू बी आहे. हा टू बी म्हणजे असणे म्हणायचं असेल तुम्हाला तर हे काय करायचं माहिती आहे का, आता उद्या आहे ना ह्याची एक असाइनमेंट लक्षात ठेवा, मी ही चेक करणार आहे उद्या असाइनमेंट. ह्या प्रत्येकाचं एक वाक्य तयार करून ठेवायचं तुम्ही उद्या. कशाचं, प्रेझेंट टेन्स टू बी. मग तुम्ही कसं करणार, आय ॲम रोहन, ही इज रोहन, शी इज जस्मिन, किंवा शी इज तुम्ही एखादं नाव घ्या लेडीचं, दुसरं कोणतं घ्यायचं असेल, इट इज समथिंग, धिस इज, दॅट इज, असे वेगवेगळे वाक्य बनतील. समजलं तुम्हाला. सगळ्यांच्या असाइनमेंट मी चेक करणार आहे बरं का. तुम्ही म्हणाल सर तुम्ही लिहायला का सांगताय, कंटाळा येतोय, पण लक्षात ठेवा ते लिहिलेलं वाक्य आहे ना, ते वाक्य कंटिन्यू वाचून घ्यायचं आहे, प्रॅक्टिस करायची, जेणेकरून तुम्हाला पुढं इंग्लिश एकमेकाशी चांगलं बोलता येणार आहे. आपल्याला ग्रुप डिस्कशन पण शिकायचं याच्यामध्ये थोडं बेसिक लेवलला. ओके. हां, आता पुढे पहा. आता हे आय वगैरे हे तुम्हाला माहिती आहे. आता पुढे काय येतं पहा, पास्ट म्हणजे भूतकाळातली गोष्ट, कालची गोष्ट आपण समजा शिकतोय तर त्याला पास्ट टेन्स म्हटलं जातं. पास्टमध्ये इथं कसं होतं पहा, आयच्या समोर काय येतं, वॉज येतं. बरोबर आहे, आयच्या समोर येतं वॉज. हा वॉज म्हटलंय ना, हा कशाच्या समोर येतो, आयच्या समोर येतो, लक्षात घ्या. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर पहा इथं हीची लाईन आहे, हीच्या समोर काय येतं, पुन्हा वॉज येणार. बरोबर आहे, म्हणजे
तुम्ही एक वचनासाठी सगळीकडे भूतकाळामध्ये वॉज वापरता. म्हणजे मी असेल, तो असेल, ती असेल, ते असतील, धिस दॅट सगळ्याच्या समोर वॉज येतं. परंतु ज्यावेळेस जास्त असतात म्हणजे मल्टिपल लोक असतात त्यावेळेस काय येतं त्याच्यासमोर? आर नाही नाही, वेअर वेअर Where. येतं. वेअर लक्षात ठेवा, भूतकाळामध्ये वेअर येतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. सिंगल एखादे एक वचन असेल तर वॉज घ्यायचं आणि जास्त असतील तर वेअर घ्यायचं. आता ह्याचं वाक्य बघू आपण. बरोबर, आता वाक्याचं मी पहिलं तुम्हाला प्रेझेंट टेन्सचं शिकवलं होतं. आता तसंच आहे ना, आपण भूतकाळातलं शिकू, पास्ट टेन्सचं. जस्मिन एक वाक्य बनवून सांग मला. I was. येस, आय वॉज. बरोबर, सेम त्याप्रमाणे. आता रोहन तू सांग बरं त्याच्या खालचं. वेअर अरे वेअरचं नाही रे, वाक्य बनव ना. वॉज हा, ही साठी बनव. हीचं कसं होणार? इज आपण भूतकाळ शिकतोय, विसरला का तू? ही वॉज हा, ही वॉज. त्यानंतर पुढे ही वेअर ए अरे, ए वाक्य सांगी. नाही नाही तुला लक्षात येते का राजा? कशाच्या समोर काय जोडतोस हा. तू? वेअर कुठे जोडला जातो? अनेकाला अनेकाला. अनेक तो हा. अनेक आहे का? एकटाच आहे ना तो. एकटाच हा मग त्याच्यासमोर वेअर कसा येईल? ही वॉज इकडं बघ ए राजा, इकडं बघ रोहन. ही जी लाईन आहे, हा. ही खालची लाईन, याच्या समोर वेअर येतं. वरच्या लाईनच्या हा. समोर काय येतं? वॉज वॉज येतं. मग तू वेअर का लावतोस त्याला? आणि हे बघा, वॉजला कसं वाचायचं सांगतो तुम्हाला. मी सांगू सर. वॉज आहे ना, वॉज, याला ऑज नाही म्हणायचं. व व व आहे ना, व, त्याला वॉज म्हणायचं. वॉज. Was. हां, असं वाचायचं व. आता इंग्लिशमध्ये जर समजा जनरली तुम्ही एखादी मूवी पाहताय तर त्याच्यात तुमच्या लक्षात आले वॉज म्हणतात. वॉज, ऑज नाही म्हणत. वॉज, वॉजला वॉज पण म्हणतात बरेच जण असं, परंतु वॉज वाचायचं. ठीक आहे. आता कोण बोललं होतं अजून मध्ये आपल्या? मी. नागे नागेश सांग बरं एखादं. आता हीच झाले, आता शीचं बनव वाक्य. कुठलं? ही झालं बरोबर. आता हीच्या पुढचं काय? वेअर. आर. वेअर सांगू ना सर. लेट जॉईन झालायस का रे तू? हा? कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीला काय येतं? मी काय सांगितलं होतं? कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट कुठे आहे? इथं सब्जेक्ट आहे. ह्या सब्जेक्ट पैकीच एक पहिलं घ्यायचं ना. मी हे सांगितलं ना. हा. मग तू मध्ये दुसरा कशाला घेतोय काय? नाही नाही. शी आता हे एक लक्षात ठेवा. हा. मी मगाशी काय सांगितलं? आयच्या समोर प्रेझेंट टेन्स मध्ये ॲम येतं. आता प्रेझेंट टेन्स आपला शिकून झालाय. आता आपण पास्ट टेन्स कडे आलोय. पास्ट टेन्स कुठे आहे? इथं आहे. आपण हे शिकतोय. हे इकडचं झालेलं आहे आपलं रेडी ऑलरेडी मगाशी. हे परत नाही करायचं आपल्याला. आता आपल्याला हे शिकायचं आहे. याच्यामध्ये काय येतं पास्ट टेन्स मध्ये? वॉज, वॉज, वेअर. म्हणजे काय होतं? करता होता. पण करता कोण आहे? इकडे आहे सब्जेक्ट. इकडे आहे करता. मग करता कोणता घ्यायचा आपल्याला? पहिला आय. हा आय. आयच्या पुढे काय येतं? काय? वॉज. वॉज येतं. बरोबर. नागेश काय येणार सांग आयच्या समोर? वॉज. पण कधी? भूतकाळात. तू जुनी गोष्ट सांगत असतील तर आय वॉज म्हणायचं. आणि जर आत्ताची सध्याची गोष्ट सांगत असतील तर प्रेझेंट टेन्स मध्ये आय एम म्हणायचं. आय वॉज अँड्रॉइड मोबाईल. थांब 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 जरा. त्या वाक्याचा अर्थ हा चुकतो, लक्षात ठेव. तू आहे, तू आहे असा अर्थ झाला त्याचा. आय वॉज म्हणजे मी होतो. हा हा. तू काय होता? अँड्रॉइड फोन होता तू. नाही नाही. मग ओके, लक्षात ठेवा. हे असणे याच्यासाठी शिकतोय आपण. असणे लक्षात येलंय का? हे असणे, असं असणे असं येते. आता मराठी कच्चं आहे माझं थोडंसं. ठीक आहे. याप्रमाणे असणे. असणे म्हणजे काय? मी आहे, तो आहे, तू आहे, ती होती, अशा गोष्टी येतात त्याच्यामध्ये सर्व. बाकी पुढे काही जोडूच नका त्याला. ते पुढे शिकणार आहे आपण. बर. मग आता प्रेझेंट टेन्सचा परत एकदा घेतो. आय एम म्हणजे काय? मी. नुसतं मी काय? मी साठी तर फक्त आय वापरतो आपण. आय एमचा अर्थ काय? मी आहे. मी आहे म्हणजे आय एम. एमचा अर्थ असतो आहे. आहे. इजचा अर्थ पण आहे, पण इज कुणा समोर वापरला जातो? हिच्या समोर. तुमच्या समोर. कशाच्या समोर? तुमच्या. हा, उद्या हे वाक्य बनवायचे तुम्हाला बरं का. मी चेक करणार आहे सगळे असाइनमेंट्स. हा. ही, शी, इट, धिस, दॅट ह्याच्या समोर इज येतं प्रेझेंट टेन्स मध्ये, म्हणजे वर्तमान काळात.
बरोबर आहे. रोहन सांग बरं वाक्य बनवून चल पटकन ह्या पाचहीचं लवकर मला. आय एम रोहन. रोहन सोडून दे, पुढचं फक्त आय एम सांग. बाकी सांग आता पुढं. आय एम. पुढं खाली खालची लाईन आता. खालची. ही इज हां पुढं. अरबाज. ही इज अरबाज. ठीक आहे. आता शीचं कर. शी इज शी Dog. सारिका. नाही शी इज म्हणजे नाही. लेडीचं नाव लागतं पुढे. ठीक आहे ते ठीक आहे असू दे काय करायचं. सारिका. त्यानंतर इटच्या पुढे काय येणार आता. इट इज डॉग. इट इज डॉग. धिसचं काय येणार. दिस इज रूम. ठीक आहे दिस इज रूम बरोबर आहे. त्याच्या पुढं दॅट. दॅट इज रॉंग. ठीक आहे दॅट इज रूम म्हटला तरी चालेल पुन्हा किंवा पेन म्हटला तरी चालेल. ओके आता कळलं का तुम्हाला कसं वाक्य बनवायचं आहे. त्याच्यानंतर आता बरेच जण असतील अगदी आपल्याकडे 10-12 जण आहेत त्यांच्यासाठी आपण काय म्हणणार वी म्हणजे आम्ही. वीचा अर्थ काय होतो. आम्ही. आम्ही बरोबर आहे. लक्षात ठेवा हे वाक्य बरं का. ह्याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला कामाला येणार आहेत. वीच्या पुढे काय येणार. आर बरोबर. त्यानंतर यूच्या समोर काय येणार. वाचा बरं. वी आर. We are my friends. वी आर. My friends. हे कोणीतरी मध्ये मध्ये बोलतंय आणि आवाजच येत नाही. कोणाचा आहे आवाज तो. आवाज कट होतोय कोणाच तरी मध्ये. बरं ठीक आहे. यू आर, दे आर, दीज आर, दोज आर हे असं वाचायचं. समजलं सर्वांना. प्रेझेंट टेन्स. हा प्रेझेंट टेन्स सगळ्यांना क्लिअर आहे बरोबर आहे. आता आपण भूतकाळाचं शिकायचं. हो. आता इकडे वॉच कडे बरोबर. वॉच कसं वाचणार सांग बरं आता रोहन परत. आय वॉज. हां बरोबर आय वॉज. बस पुढे काय घेतलं नाही सध्या तरी चालेल. त्याच्यानंतर आता नागेश त्याच्या खालचं लाईनला वाच बरं याचं. He was. ही वॉज. त्याच्या पुढची लाईन त्याच्या पुढे काय येईल. He was. शी वॉज. त्याच्या पुढे It is. इट वॉज. इट वॉज असं वाचायचं. इट इज नाही. हां त्याच्या पुढे This was. धिस वॉज. धिस वॉज. त्याच्या पुढं That. दॅट वॉज. हे सगळं भूतकाळासाठी आहे लक्षात ठेवा. वर्तमान काळाचं मगाशी शिकलो आपण ही लाईन सगळी. आता भूतकाळासाठी आपण शिकतो ही बाजू. समजतंय. होय. आता भूतकाळामध्ये जर भरपूर जण असतील तर आम्ही होतो कसं वाचणार. वी We are. वेअर 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 Where. वेअर. वी वेअर. यू वेअर. दे वेअर. दीज वेअर. दोज वेअर असं वाचायचं. लक्षात येतं. तर अशा पद्धतीने हा प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स काम करतो. समजलं तुम्हाला. म्हणजे मी आता जे काही तुम्हाला सांगितलं मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येतंय आता की वाक्य कसं बनतं. तुम्हाला सांगतो काय करायचं. आय आणि ही शी इट दिस दॅट. वी यू दे दिस दोज. हा जो सिक्वेन्स मी आता जसा वाचलं ना असं वाचून पाठ करून टाकायचं. कसं. आय ही शी इट दिस दॅट. वी यू दे दिस दोज. लक्षात राहील. आता हा सिक्वेन्स पाठ झाला की ह्याचं वाटलं तर तुम्हाला मिनिंग लक्षात राहत नसतील ना तर मी तोंडी सांगितले तुम्हाला. वाटलं तर तुमच्याकडे लिहून ठेवा. नसतील लक्षात राहत तर मी तुम्हाला जमलं तर ह्याचे एखादं मराठीमध्ये करून देतो 4. ठीक आहे. आणि हे पाठच करायचं. लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहणार आहे इंग्लिश बोलण्यासाठी. पुढचं सगळं जग इंग्लिशचं आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इंग्लिश येतं. त्याच्यामुळं हे कंपल्सरी तुम्ही अभ्यास करून ठेवा. लक्षात आलं आता. आणि ह्याचे वाक्य कसे बनवणार आता तुम्हाला सांगतो. उद्या प्रत्येकाने वाक्य बनवायचे वहीमध्ये आणि मला त्याचा फोटो शेअर करायचा. आय एम पहिलं लिहायचं प्रेझेंट टेन्स बरं का. नुसतं प्रेझेंट टेन्स नाही लिहायचं. लिहिताना कसं लिहायचं वरती ते पण सांगतो तुम्हाला मी. आता आपण जे शिकतोय हे इथे लिहायचं टू बी डॅश प्रेझेंट टेन्स असं. म्हणजे असं लिहायचं. वरती हेडिंग काय देणार असं टू बी प्रेझेंट टेन्स. कारण टू बीची लाईन चालली ना आपली. मग लिहायचं टू बी प्रेझेंट टेन्स आणि त्याच्या खाली काय करायचं वाक्य घ्यायचं. मग पहिलं वाक्य एक किंवा डायरेक्ट तुम्ही असं घेऊ शकता. आय एम. पुढे येणार ही इज.
त्याच्या पुढे येणार शी इज. पण हे लक्षात ठेवा, ते जे ही आणि शी येत ना, याचा पहिला अक्षर कॅपिटल घ्यायचं, ही इज असं. हो त्यानंतर शी इज, त्यानंतर इट इज, अशा पद्धतीने असे सगळे वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत. ह्याचे बनतात 5 आणि 5 10 आणि एक 11 वाक्य बनतील, बरोबर ना? हो. येस, ह्याचे 11 वाक्य बनतील आणि पुढं पास्ट टेन्सचे 11. आलं लक्षात तुम्हाला? असे 11 आणि 11 22 वाक्य मला उद्या पाहिजेत, चेक करायचे मला. समजलं सर्वांना आपण आज काय शिकलो ते? होय. मी थोडं स्लोली घेतोय, परंतु परफेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. नाहीतर फास्ट पण घेता येते, परंतु तुम्हाला जर समजलं नाही तर एवढं सगळं मी शिकून काहीच उपयोग नाही होणार. त्यामुळे तुम्ही काय करा की मी आज जेवढं काही शिकवलेलं आहे ते सगळ्याची परफेक्ट तयारी करा. उद्या आपण त्याच्यावरती पुढचं टॉपिक शिकू. चालेल? समजलं सर्वांना? फार स्लो नाही ना होत किंवा फार फास्ट होत नाही, असं काही असेल तर मला सांगा. नाही परफेक्ट. आता कसं एखाद्याचं इंग्लिश थोडं चांगलं असू शकतं पूर्वीपासून, त्यामुळे त्याला थोडंसं फास्ट स्लो वाटेल, पण गरजेचं आहे हे सगळं परफेक्ट करणं. ह्याच्यावरतीच आपण पुढे वाक्य बनवणार आहे आपले. ठीक आहे? हे वाक्य बनवायला बेडकाचा आवाज यायला लागला रे कोणाच तरी. कोणी बेडूक पाळलाय रे? आरबाज ठीक आहे. अरे त्यापेक्षा कोंबडी पाळायची, चिकन होतं. ठीक आहे, काय हरकत नाही. इथपर्यंत समजले. आपण राहिलेलं लेक्चर उद्या शिकूयात. ओके. काही शंका असेल याच्यामध्ये, कुणाला काही लक्षात आलं नसेल तर विचारा बरं मला. सर ते दिस दॅट दे रोज त्याच्या मराठीमध्ये पाहिजे होते. मिनिंग पाहिजे का मराठीमध्ये? धिस म्हणजे हा, हा ही हे. म्हणजे हा पेन म्हटलं तर आपण धिस म्हणतो, दॅट पेन म्हटलं तर तो पेन म्हणतो, असं होतं. म्हणजे निर्जीव वस्तूसाठी बरं का. धिस आणि दॅट हे ना निर्जीव वस्तूसाठी वापरायचं. असं म्हणजे जसं त्याने म्हटलं ना, धिस इज अ रूम, दॅट इज अ रूम. निर्जीव वस्तूला वापरू शकतो आपण. दॅट म्हणजे ते, त्या, ती. सर हां, त्याच्यावर फक्त हा हे करायचे दिसल्यावर. मी स्क्रीनशॉट काढून घेते मी. नाही माहिती. अरे मी त्याच्यावर कसं करू आता? हा ही हे मला माऊसने लिहायला लागेल. दिसच्यावर. धिसच्या वरती मराठीत कसं करणार मी आता? येत नाही. अरे कम्प्युटरवर चाललंय रे मॅच. ठीक आहे, राहू द्या. कम्प्युटरवर चालले मी. त्याचा नंतर चार्ट देतो सेपरेट तुम्हाला, मराठीमध्ये काय करायचं. ओके. त्याचा वेगळा चार्ट आहे त्याचा, तो चार्ट देतो म्हणजे तुम्हाला परफेक्ट पाठ करता येईल ते. हा ठीक आहे. ग्रुपवर टाकतो आपल्या. म्हणजे लक्षात येईल. जमेला नागेश? हा ठीक आहे, जमणार. हां ठीक आहे. आणि दीज आहे ना, दीज हे पण तसंच आहे. हा ही हे, परंतु मल्टिपल असतील तर, जसं आपण धिस इज रूम म्हणतो तसं दीज आर रूम्स खूप असतील तर. आणि दोज म्हणजे दोज आर रूम दूर असतील तर दोज आर हेलिकॉप्टर असं. आणि जर तुमच्या शेजारीच हेलिकॉप्टर असेल तर धिस इज हां, जास्त असतील तर दीज आर असं. ठीक आहे? ओके, काय हरकत नाही. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. वाक्य बनवून पाठ होऊन जाईल. वाक्य बनवल्यानंतरच समजणार आहे, तसं नाही समजणार. येस, काय बोलत होता राहुल रोहन? सर मी लिस्ट फोटो पाठवला, तेवढा चेक कराय. कशाची लिस्ट पाठवली तू? कालचे नाव लिहिलेले त्याची, ते दुसरे पुढचं लिहिलंय मी. ओके ठीक आहे. आपण हां, राहिलेले असाइनमेंट ना, हे कोणाचं आहे? जस्मिनचं आणि अजून कोणाचं आलंय का? रोहनचं आलंय. बाकीच्यांनी कुणीच पाठवलं नाही मला बरं का. मी बाकीच्यांचं उद्या चेक करेन. वर्तकचं स्पेलिंग चुकलं रे राजा. वर्तकचं स्पेलिंग चुकलंय. जोशीचं पण चुकलंय. इथं बघ, जोशी वेलांटी आहे ना पुढं. मग इथं पुढं काय यायला पाहिजे? JOSH च्या पुढं काय यायला पाहिजे? एक मिनिट. वेलांटी असेल पुढं तर ई म्हणतो आपण. ई साठी काय वापरतो आपण? आय वापरतो. लक्षात ठेवा. आय. हे पेन्सिल नंबर नाही ना? हां. अरे वा, व्हेरी गुड. तिथं आय करावं लागेल तुला. लक्षात ठेव. ठीक आहे, लक्षात ठेव. जिथं जिथं वेलांटी आली ना, जर वेलांटी मोठी असेल, खूप अंतर असेल त्याच्यामध्ये, तर डबल ई घ्यायचं, नाही तर आय घ्यायचं. म्हणजे आता जसं भिडे आहे, भिडेचं भी याला काय करणार? BHI येणार पुढं. जस्मिन बोल, काय म्हणतेस? दुसरी वेलांटी ना, पण सर त्याला मुलगीच येणार. नाही ऐक, मी काय सांगतो ते सगळीकडे तसं काही नसतं. दुसरी वेलांटी आपल्याला वाटतं की बा दुसरी वेलांटी असेल तर घ्यायचं, परंतु इंग्लिशमध्ये असं काही नाही की दुसरी वेलांटीला कंपल्सरी डबल ई घ्यायला पाहिजे. आता माझं आडनाव चौधरी आहे, मग ते शेवटी RI घेतो मी. काही जण डबल ई टाकतात.
ज्याचे खूप अगदी ग्रामरचा बारीक विचार केला तर मग डबल ई येतं. परंतु कसं होतं जर रीवरती जास्त मोठा जोर असताना तर डबल ई झालं असतं. बरोबर आहे. जर वेलांटीवर जोरच नसेल ना तर फक्त आय घ्यायचं छोटासा. सर वर्तकची स्पेलिंग काय? हे बघ वर्तकचं स्पेलिंग इथं दिलंय बघ, येणे लिहिलंय दिसतंय का? VARTAK. हा, वर म्हणजे काय VAR आणि तक म्हणजे काय TAK, वर्तक. आता इथं आरच्या नंतर जागा नाही सोडली आपण, का माहितीये का? कारण जोडून येतं ना डायरेक्ट आर आणि टी, वर्तक पटकन येतो म्हणून असं. आता इथं जोशी आहे ना, जोशी इथं आय पाहिजे होता, लक्षात ठेवा. आता ठाणेचं हे बघ इथं बघ मात्रा दिला ना ए ने ने म्हणलं ना तर ई येतं बघ अशा वेळी, ई त्यावेळेस येतं. आता अंबरनाथ, अंबरनाथचं पण बरोबर आहे. उल्हासनगर ठीक आहे, काय हरकत नाही, बरोबर आहे. चंद्रभागा हे पण बरोबर आहे. आता गिरसप्पा हां हे पण बरोबर आहे बघ, प डबल आहे बघ, मग डबल पी घेतलंय. रामेश्वर, आता रामेश्वरला इथं व्ही आहे ना, व्ही इथं डब्ल्यू पण चालतो कधी कधी बघा. जास्त करून आहे ना श्वर म्हणलं की डब्ल्यू घेतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पंढरपूरचं सांगायची काही गरज नाही, बरोबर आहे. आता माथेरान पण बरोबर आहे. शिमला, आता शिमलामध्ये जर समजा शी जास्त जोर देऊन घेतला तर डबल ई येतं. जसं शिला नाव आहे ना, शिला नाव तिथं पण काय होतं डबल येतं. शिला नावामध्ये नावाचं पहिलं अक्षर जर असेल तर कायम पहिली वेलांटी असते, लक्षात ठेवा. कोणताही नावाला जर आहे ना वेलांटी असेल आणि ती जर पहिली असेल तर तिथं आय घेतो आपण त्या ठिकाणी, आणि पहिला असेल. आता शिलामध्ये शी पहिला येतो ना नावाच्या सुरुवातीला, म्हणून त्याच्या वेलांटी पण पहिली असते, लक्षात ठेवा. पण आपण इथं टाकताना डबल ई पण टाकू शकतो शिमलाला, लक्षात ठेवा. आता इथं काय मतकरी, मतकरी. आता इथं पण शेवटी आय येणार आहे, मतकरी. समजलं सर्वांना आता? अजून एक आहे याच्यात. हाय चला होशिंग, आता इथं ING पाहिजे शेवटला, होशिंग ING पाहिजे. IG झाले ना, ING पाहिजे, कारण शेवरती टिंब आहे ना, होशिंग एन राहिला ना. हा ING. ओके. कन्याकुमारीचं काय येणार? कन्याकुमारी, शेवटला आय येणार, बरोबर आहे. अच्छा तू दोन्ही टाकून ठेवलं का? दोन्हीपैकी जे बरोबर येईल ते बरोबर, असं आहे का? नाही नाही सर, ते ईवर केले त्यावर. अच्छा हां हां, इथं आय येतं. जमशेदपूर, इथं हे इथं काही इथं मध्ये काही नको आहे बरं का. जमशेद एवढं, त्याच्यापुढं का नाही घेतला माहिती आहे का? ए, कारण ना जमशेदवर जोर नाही आहे. जमशेद द असं, जमशेदपूर असताना जमशेदपूर असं वाचायचं असतं ना तर ए आला असं. जमशेदपूर म्हटलंय ना तर ए नाही येणार. तिथली जर समजा आता त्या गावातली लोक जर जमशेदपूर म्हणत असेल, जमशेदपूर, मग येईल मात्र बरं का. आता राधानगरी, नगरीच्या शेवटी पण आय येणार इथं. त्यानंतर मेघालय, मेघालय बरोबर आहे. आता तिथले लोक जर याला मेघालय म्हणत असतील तर असंच येईल, पण तिथली लोक जर त्याला मेघालया म्हणत असतील तर शेवटी ए लावावं लागेल. दुर्गापूर, धारकर, धारकरचं बरोबर आहे आणि दुर्गापूर पण बरोबर आहे. DUR असं येते, दुर्गा DUR या पद्धतीने. शिंदे पण बरोबर आहे. गडकरीचं शेवटी आय येतं. त्यानंतर श्रीवास्तव, श्रीवास्तव म्हणजे VASTAV, हा हे बरोबर आहे, हे काल पण झालेलं आहे. कारले पण बरोबर आहे. सारंग पण झालेलं आहे. अनंतनाग, अनंतनागचं कसं येतं? अनंतनागचं असं येतं बघा, असं अनंतनाग. हां आता सांगतो का तुम्हाला, मगाशी मी म्हटलं ना कधी कधी जोर असतो, नाग असं, ना मोठा आहे ना, मग नाग म्हटलं ना डबल ए घ्यायचा. तुम्ही सिंगल घेतलं तरी तोच अर्थ होतो, असं काही नाही की चुकीचं आहे, परंतु जनरली लिहिताना नाग असं जोर लावतात म्हणून नाग घ्यायचं, ठीक आहे, अशा पद्धतीने. आता वर्तक,
वर्तकचं ते झालेलंच आहे. आता चितळे, चितळे पण बरोबर आहे. आता इथं जोशी डबल आलं, आय पाहिजे होता. ठाणे ठीक आहे, अंबरनाथ, दुर्गापूर बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे लक्षात आलं तुम्हाला सर्वांना कशा प्रकारे करायचं हे काम. ओके, व्हेरी गुड. आता तुम्हाला समजलेलं आहे की कशा प्रकारे आपण इंग्लिशमध्ये काम करतो, वर्ड बिल्डिंग कसं करतो. म्हणजे आता तुम्हाला एखादा शब्द सांगितला तर तो तुम्हाला वाचता पण येणार आहे आणि लिहिता पण येणार आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. मी जसं लिहायला शिकवलंय तसं त्याला वाचू पण शकता तुम्ही. श असेल तर SH घेतो आपण, बरोबर आहे. मी तुम्हाला काल त्याचा एक चार्ट थोडासा फोटो काढलेला पाठवला होता, जेणेकरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कशाप्रमाणे त्याचा अभ्यास करतो. ओके, मी जास्त एकदम मोठं लेक्चर का घेत नाही, एखाद्याचा बॅटरीचा प्रॉब्लेम असतो, डेटाचा पण प्रॉब्लेम असतो म्हणून. परंतु अर्धा तास का होईना पण व्यवस्थित समजेल. थोडंसं आपलं लेक्चर 1 महिन्याचा 1.5 महिना चालेल पण व्यवस्थित होईल. ठीक आहे. ओके, काही शंका कोणाची असेल तर आता मला विचारून घ्या. ओके, नक्की काही शंका नाही? ठीक आहे. सो काही हरकत नाही. आता आपण पूर्ण आजचं सेशन बघितलेलं आहे. राहिलेलं आपण पुढच्या उद्याच्या सेशनला पाहूयात. ठीक आहे. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.